नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र संजय उंद्रे. यावर्षी श्रावण महिन्यातली अमावस्या आज तिथीनुसार सोमवारी आलेली आहे. आज 2 सप्टेंबर. पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 सुरू होईल. 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी अशीच राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल. श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या आज आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्र म्हणजेच बैलाची विशेष पूजा केली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते. तसेच आज सोमवार असल्यामुळं आज या अमावस्येला सोमवती अमावस्या देखील म्हटले जाते. मित्रांनो, आज मातृदिन देखील आहे. कारण पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून व्रत करतात. धनदेवतेच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात. आईने मुलासाठी करायचे व्रत हे आज करायचे असे आपल्या धर्मशास्त्रात लिहिलेले आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी पीठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 24 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे याला पिठोरी अमावस्या असे देखील संबोधण्यात आलेले आहे. या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या करून आपण आपली पूजा पूर्ण करायची असते. मित्रांनो, प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते. पिठोरी अमावस्याला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. पिठोरी अमावस्येच्या तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी आपण पूजा केल्याने आपल्याला अनेक येणाऱ्या संकटांना आपल्याला उपाय मिळून जातात. तर मित्रांनो, या दिवशी पूजा करून आपण आपल्या घरात सुखशांती आणि समाधान मिळवण्याचा प्रयत्न करूया. आपल्या पितरांना नैवेद्य आणि प्रसाद ठेवून त्यांचा आशीर्वाद घेऊया.